राम राम श्रीमंत. इकडे असा प्रकार घडला म्हणून मातोश्रींनी चित्ती उदास वृत्ती धरली असे ऐकले. काळ सदैव सारखाच असतो असा अर्थ नाही. जे होणार त्यास इलाज काय. प्रस्तुत समय वाईट प्राप्त झाला म्हणून त्यास गोड दिसेल ते करावे. वाईट वाटले न दाखवावे, उदास न व्हावे. आम्हीही काळावर दृष्टी ठेवून धीर धरिला आहे. आम्ही ऐकतो की आपण एखादे स्थली 4 दिवस जाऊन राहणार. तसे न करावे. झाली या प्रसंगाशी ठीक पडणार नाही. सखाराम बापू कारभारी यांचे पेचामुळे दौलतीच्या तणावात तुटत चालल्या. लोक फितूर बहुत झाले, शत्रू बलवत्तर झाले. पैसा असता तरी सर्वही गोष्टी इतकेही पेच सांभाळून नीट होत्या. त्यात पैसा नाही, फौज कशावर ठेवावी. फौज नाही तर दौलत कशी राहणार. असे बारीक बारीक पाहता सारे अवघड आहे. झाल्या गोष्टी दृष्टीत असाव्यात. येणे करून पार लागेल तो लागेल. नासलेल्या दुसरे झाले तरी अगदीच नासेल. यास्तव झाले ते उत्तम झाले. परिणाम लावणार ईश्वर समर्थ आहे. वडिलांचे पुण्य आहे. ठीक आहे नाना, तुम्ही या. आपण संध्याकाळी खलिता तयार करू. विठा. जी आई साहब. जरा देवा पुढं पाठ मांड ग. जी. देवा पुढं पाठ मांड. आई साहब, जेवायचं तयार आहे. पानं वाढायची का? नाही, माधवाच्या मागचं ग्रहण सुटेपर्यंत आमचं अन्नग्रहण बंद. आई साहब. पुन्हा विचारू नकोस. ये. आजपासून माझे देव पाण्यात. बापू. या मिरजेत येऊन आपण त्या पटवर्धनाची पुरती खोड मोडली हे अतिशय उत्तम झालं. आमच्या विरोधात उठणारी प्रत्येक तलवार नेस्तोनाबूत झालीच पाहिजे. चला आता पुढे कर्नाटकाची मोहीम. माधवा, काय झालं माधवा? अजून तुझी तब्येत बरी नाही का? थोडा ज्वराचा त्रास होतो इतकंच. या महिपतराव, काय विशेष? श्रीमंत, हा, विलक्षण धक्कादायक बातमी आहे. काय झालं? निजामानं जानोजी भोसलेंसह 60-40 त्यावर शिक्कामोर्तब केलं. काय? छत्रपती पदाच्या लालसेनं भोसलेंनी भीमा नदीच्या दक्षिणेच्या सीमाच लक्षात ठेवल्या आणि तेवढ्याच राज्याला मान्यता दिली. उरलेल्या मुलखावर ते तिलांजली देऊन मोकळे सुद्धा झाले. श्रीमंत, काय सांगताय महिपतराव? अजून संपलं नाही श्रीमंत. निजामाची 45,000 फौज, भोसल्यांची 30,000 फौज, शिवाय 150 तोफा आणि 10,000 गार्दी घेऊन निजाम भिवरेच्या काठावर येऊन दाखल झालाय. आणि श्रीमंत, त्याचा सगळा रोग पुण्याकडेच आहे. बेईमान. अरे आमच्याशी सुलूक करून 6 महिने झाले नाहीत तोवर ही चाल. आम्हाला कोंडीत पकडून त्या जानोजी भोसल्याशी करार. आणि त्याला तरी स्वतःच्या राज्याच्या हिताची काही अक्कल आहे की नाही? बापू, आम्हाला तुमच्याकडून उत्तर हवंय. आता गप्प का? आता मान खाली घालून नुसतं उभे राहा. अरे एवढ्यासाठीच आम्हाला घरातून बाहेर काढलं का? सांगा, आम्ही आता निजामाला तोंड कसं द्यायचं याचं उत्तर हवंय आम्हाला तुमच्याकडून. बापू, या संकटातून आम्ही बाहेर पडलो नाही तर त्याचं सगळं खापर तुमच्या एकट्याच्या माथी फुटणार आहे, हे नीट लक्षात ठेवा. दादासाहेब,
निजामाच्या फौजेशी लढण्याचं बळ आपल्यापाशी नाही. निजाम, भोसले, गोपाळराव, रामचंद्रराव जाधव या सगळ्यांच्या जमावानं त्यांचं बळ दसपट वाढलं आहे. तेव्हा काय बापू? बोला बापू बोला, ही गप्प राहण्याची वेळ नाही, बोला. आपण जर सुलूक केला तरच. सुलूक? ऐक माधवा ऐक, आमच्या कारभाऱ्यांची अक्कल ऐक. म्हणे निजामाशी सुलूक. माधवा माधवा, तुला काय वाटतं? मी काय सांगणार काका, माझ्या हाती काय आहे. बरोबर आहे, तुला तर आनंदच झाला असेल ना. आनंद कशाबद्दल? निजाम आमची पुरती खोड मोडणार म्हणून. काका, राज्यावर आपत्ती यावी, राज्य बुडावं आणि त्यातून आपले वैयक्तिक हेवेदावे साधून घ्यावेत असा विचार तरी माझ्या मनी येईल का? घरात किडे झाले म्हणून राहतं घर का कुणी पेटवतं? पण मग तू बोलत का नाहीयेस? मी काय बोलू काका? बोलून चालून मी तुमचा एक कैदी. आपण सांगाल तसं वागण्याचं वचन मी आपल्याला दिलंय. आपण मला विचारलत, हा आपला मोठेपणा नाही. नाही श्रीमंत, दादासाहेब खरोखरच मनापासून विचारताहेत. दारात शत्रू उभा ठाकला असताना असं त्रयस्थासारखं बोलणं निदान आपल्याला तरी शोभत नाही. तुम्ही बोलता आहात, कारभारी सखाराम बापू पोकील. आनंदाच्या प्रसंगी मेजवानीचा बेत आखला तर काकांना भरल्या पानावरून कोणी उठवलं? तुमच्या सांगण्यावरून आम्ही आळेगावला तळ दिला तेव्हा आमच्या पेसावत फौजेवर हल्ला करायला काकांना कुणी भाग पाडलं? हातात सत्ता येताच कारभार करायचं सोडून आमच्या निष्ठावंत सेवकांच्या मागे हात धुवून कोण लागलं? गोपाळरावांसारख्या पिढीजात सेवकाला बेघर कुणी केलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकट्या काकांना द्यावी लागणार आहेत बापू, कारण आज निजाम बलवत्तर आहे. उद्या त्यानं विजय संपादन केला तर त्याचा दोष एकट्या काकांच्या कपाळी जाणार आहे बापू, तुम्हाला कोणी विचारणार नाही. होय माधवा, नेमकं तसंच घडेल रे माधवा, अगदी नेमकं तसंच घडेल. घडणार आहे ते घडून गेलं काका. आता आपल्या हाती काही घडवायचं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. म्हणजे काका, असे हताश झालात की जणू अटकेपार पराक्रम पोहोचवणारा राघव भरारी कुणी वेगळाच. पेशवाईच्या शहाण्यात गणना झालेले हेच का ते बापू, की आपल्याला निजामाशी सुलूक करण्याचा सल्ला देणारे कुणी वेगळेच? ईर्षेच्या लहरी तलवार गाजवणं आणि व्यवस्थितपणे राज्य कारभार करणं यात फार फरक आहे काका, फार फरक आहे. माधवा, अरे झाल्या गोष्टी उगाळून का परत येणार आहेत? मला सांग, आता आपण काय करायचं? बापू, होळकरांना पत्र लिहा. कर्नाटकाच्या मोहिमेसाठीच लिहिली होती, पण त्यांच्या अटी भारी. मीनं त्या शिकस्त केली आम्ही. मिनत्या आणि मल्हारबांच्या? त्यात त्यांचा दोष नाही बापू. गर्भेदीपणातून या आत्मघातकी सवयी चढल्या आहेत. राज्यावरच परचक्र म्हणजे कमाईची संधी असा सुटसुटीत अर्थ आमच्या मातब्बर सरदारांनी करून घेतला आहे. त्यांना सांगा, आम्ही मोहीम पाहतो आहोत आणि आम्ही एक आहोत. बापू, आता विनाविलंब मिरज सोडण्याची तयारी करा. एका जागी राहून मोहीम होणार नाही. जशी आज्ञा. मैपतराव, छावणीवरच्या इतर सरदारांना घेऊन या. त्यांना म्हणावं, आम्ही त्वरित हजराला सांगितलंय. माधवा, निजाम पुण्यावर चाल करून जातोय. तो तिथं पोचायच्या आधीच आपण पुण्यास पोहोचला पाहिजे. नाही काका, तसं केलं तर निजामाचा डाव सफल होईल. आपण मात्र पुरे नामशेष हो. खरं आहे श्रीमंत म्हणतात ते. रमे, ये ग
ग माझ्या पुरी बैस बैस. याने माझ्या माधवाच्या मागचं ग्रहण सुटलं ग. वडीलधाऱ्यांना सुबुद्धी सुचली बघ. सगळं कसं चांगलं चांगलं झालं. देवानं माझं कारण ऐकलं. अगं देवाला फुलं वाहा आणि पेढ्यांचा अभिषेक कर. सगळं कर आणि काहीतरी गोडाधोडाचं नैवेद्य करायचं बरं. जा मूत पाखाने जाऊन वर्दी दे. जा लवकर पळ.